पाण्याची सोय नसल्याने फळबागा आणि भाजीपाल्यातूनही फारसं उत्पन्न मिळत नाहीये। त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून चंदन लागवडीतून चांगलं उत्पन्न घेता येतं। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील होसूर इथल्या दत्तात्रय बगदुरे यांनी डाळिंबाच्या बागेत आंतरपीक म्हणून चंदनाची लागवड 2.5 वर्षांपूर्वी केली आहे। 9 एकरात सुमारे 4,500 झाडं आहेत। आणखी 10 वर्षांनंतर झाडं विक्री योग्य होतील। सध्याच्या दराप्रमाणे त्यांना चंदन विक्रीतून 44 कोटी रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। आज आपण दत्तात्रय बगदुरे यांच्या चंदन शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यात जाऊयात। निलंगा तालुक्यातील होसूरचे दत्तात्रय बगदुरे यांनी 12वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1996 मध्ये 27 एकर वडिलोपार्जित शेतीला सुरुवात केली। सुरुवातीला ऊस, तूर, सोयाबीन आणि भाजीपाला पिकाचं उत्पादन घेतलं। रासायनिक पद्धतीने शेती करत असल्यानं फारसं उत्पन्न शिल्लक राहत नसे। त्यामुळे त्यांनी त्यांच्या मित्राच्या सल्ल्यानुसार डाळिंबाची लागवड केली। डाळिंबातून काही वेळा फायदा आणि नुकसान झालं। दरम्यान चंदन शेतीची माहिती मिळाल्यानं त्यांनी चंदन शेती करण्याचा निर्णय घेतला। यासाठी मित्रपरिवारासह त्यांनी कर्नाटकात अभ्यास दौरे केले। चंदन लागवडीची माहिती पूर्ण घेतली। त्यानंतर बंगळूर इथून रोपं आणली। रोपं आणल्यानंतर 12 बाय 12 फूट अंतरावर 1 बाय 1 फुटाचा खड्डा पाडून 9 एकरात चंदन लागवड करण्यात आली। आम्ही बेंगलोरला गेलो, 2-3 राज्य फिरले, 1 महिनाभर त्याची सगळी माहिती घेतली आणि मग आम्ही अशा निष्कर्षाला आलो की बाबा आपण आता चंदन लागवड करायची। 12 बाय 12 डाळिंब लावलेलंच होतं। त्या 2 झाडांमध्ये 1 झाड चंदनाचं टाकलं। त्यामध्ये 1 बाय 1चा खड्डा केला। ते खड्डा भरताना 250 ग्राम लिंबोळी खत, 250 ग्राम सुपर फॉस्फेट, 1 किलोभर शेणखत आणि 10 ग्रॅम प्रति झाडाला थायमेट टाकलं आम्ही आणि MOP टाकलं 10 ग्रॅम। असं सगळे व्यवस्थित खड्डा भरून घेतला, त्याच्यात पाणी सोडलं आणि मग चंदनाच्या रोपाची लागवड केली। चंदन लागवड करताना लिंबोळी पेंट, गावरान खत, सुपर फॉस्फेट, पोटॅश या मिश्र खताचा वापर करण्यात आला। खतांचं योग्य नियोजन केल्यानं रोपांची वाढ चांगली झाली। निलंगा तालुक्यात सिंचनाची सोय नसल्यानं शेतीला पाण्याची समस्या कायम आहे। दत्तात्रय यांच्या शेतात 2 विहिरी आणि 27 बोरवेल आहेत। बोरवेलला पाणी नसल्यानं ठिबकाचा वापर करून पाणी आणि खत देण्यात येतं। चंदनाच्या झाडांना बुरशीजन्य आणि कीटकजन्य रोगाचा धोका आहे। त्यामुळे त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेळोवेळी कीटकनाशकांचा वापर करण्यात आला। चंदन शेती करत असताना आपल्यावर ह्याच्यावर रोग पण आलेत आणि त्या रोगाचं नियंत्रण करण्यासाठी मी त्याच्यावर बुरशीसाठी आमिस्टार फवारलं, बुरशीसाठी 22 फवारलो, बुरशीसाठी M45 फवारलो। आमची बाग डाळिंबाची असल्यामुळं त्याला आम्ही डाळिंबाला जे खतं वापरत होतो ते खतं पण याला लागू होत होते आणि लागू झाल्यामुळं एकदम सुंदर त्याची वाढ होऊ लागली आणि चांगल्या पद्धतीने होऊ लागली। आणि त्याच्यामध्ये आम्ही रबडी शेणकाला, त्याच्यामध्ये गूळ, ताक, लिंबू, शेण आणि गोमूत्र त्याला 8 दिवस सोडून त्याची स्लरी पण त्याला टाकली आणि ते फार उपयुक्त झाली त्याला। आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात म्हणजे चांगल्या, मला अपेक्षित नव्हतं एवढी चांगली झाडं वाढायला सुरुवात झाली त्याच्यात। ठिबकचं काम मी 9 एकरला पूर्ण ठिबक केलेली आहे। एका झाडाच्या बाजूला 2 ड्रिपर लावलेले आहेत आणि त्याच्यातून पाणी देतोय। डाळिंबाच्या फक्त 10% पाणी लागतं याला। त्याच्यामुळे आणखी जास्त आम्हाला फायदेशीर वाटतंय, कारण डाळिंबाला साधारण 35 ते 40 लिटर पाणी एका झाडाला लागते। याच्यामध्ये फक्त 3 ते 4 लिटर पाणी जर झालं तरी हे चांगली वाढ होऊ शकते आणि चांगलं पीक येऊ शकतं। 8 महिन्यापासून माझ्या झाडाला कसलंच पाणी नाही तरी माझं एकही झाड गेलेलं नाही। पुढचे 8 महिने जरी पाणी नाही मिळालं तरी माझं झाड जाणार नाही। त्याच्यामुळं आपण अशा कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला कोण मदत करेल तर फक्त चंदनच मदत करेल आणि चंदन जेवढे पैसे देईल तेवढं दुसरं कुठलंच पीक पैसे देणार नाही। त्याच्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांनी ज्याच्या ताकदीप्रमाणे चंदन लागवड करावं। दत्तात्रय यांच्या 9 एकरात 4,500 झाडे आहेत। सरासरी 15 किलोचा गाभा प्रति झाड मिळतो। त्यापासून 60 टन चंदनाचं उत्पादनाची अपेक्षा आहे। सध्या 4,000 रुपये किलोच्या भावाने 48 कोटी रुपयाच्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। यासाठी लागवड, रोपं, खतं, औषधं, सुरक्षा, फेन्सिंग, CCTV आदींचा 4 कोटींचा खर्च जाता 44 कोटी रुपये शिल्लक राहतील अशी अपेक्षा आहे। चंदन लागवड माझी साधारण 9 एकरमध्ये आहे आणि ह्या 9 एकरमध्ये 4,500 झाडाची लागवड मी केलेली आहे।
त्याच्यामध्ये एक 500 झाडं जर मरतूक पकडले, मरणार नाही ते पण आम्ही सोडणं मरू देणार नाही त्याला, तरी अंदाजे पकडले एक 500 झाडं मरतील म्हणून, तरी माझे साधारण 4000 झाडं शिल्लक राहतील. आणि 4000 झाडामध्ये एक झाड साधारण 15 ते 20 किलो हार्टवूड गाभा देतं त्याच्यात. तर आपण 20 किलो सोडून द्या, 15 जरी कमीत कमी धरलं तर एक झाड 15 म्हणलं तर 4000 झाडाचे 60 किलो हार्टवूड गाभा मिळतो आपल्याला. आणि जर 60 टन गाभा मिळाला तर 1 किलोला त्याचा भाव आहे 8000 रुपये किलो आजचा. वर्षाला हा 1000 रुपयांनी भाव वाढतोय. आजचा जरी भाव धरला आपण तरी साधारण आपल्याला एक 48 कोटी ह्याच्यातून मिळायला पाहिजे. ह्या 9 एकरमधून उत्पन्न मिळायला पाहिजे अशा आमच्या अपेक्षा आहे. आणि एक 5 करोड खर्च जरी पकडला आपण अंदाजे तरी एक 43 कोटी रुपये निव्वळ नफा शिल्लक राहावं असं आम्हाला वाटतंय. त्याच्यात चोराचा पण त्रास आहेच, त्याचं पण आपण नियोजन करावं लागणार आहे आणि मी केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये मला सोलार फिनिशिंग करावं लागेल माझ्या पूर्ण शेताला. आणि त्याच्यामध्ये साधं एक कंपाऊंड बाजूला टाकावं लागेल. प्रत्येक झाडाला मायक्रोचिप बसवावं लागतील, जेणेकरून की बाबा चोर आणि 5 फूट बाजूलाच आहे तोपर्यंत आपल्याला ते माहिती कळली पाहिजे की बाबा तिथं चोर आलेला आहे. आणि एवढं करून बी चालणार नाही. तर आपल्याला एक 10 माणसं, मला माझ्या 2 ठिकाणी शेत असल्यामुळं एका ठिकाणी 4 आणि दुसऱ्या ठिकाणी 6 असे 10 माणसाचं नियोजन मी केलेलं आहे. आणि ते बंदूकधारी माणसाचं केलेलं आहे. त्याच्यामुळं मला चोराची काही भीती नाही किंवा माझी चोरी होणार नाही. आणि त्याच्यावर मला एक साधारण 2 कोटी रुपये खर्च होईल त्या माणसावर. आणि 2 कोटी त्या बाकीच्या सोलार यंत्रणा, मायक्रोचिप, जे काही कॉम्प्युटर सिस्टम लागेल त्याला ऑपरेट करणारी माणसं लागतील. असं एक साधारण 4 ते 5 कोटी रुपये खर्च आहे त्याचा. जवळपासच्या परिसरातून आणि सँडलवूड सेंटरचे शास्त्रज्ञ देखील येऊन भेट देऊन त्यांचं कौतुक केलं. आमच्या या एकंदरीत याच्यामध्ये त्यांना जे म्हणजे त्या पिकाला, चंदन शेतीला जे काय हे लागणार होतं ते एकदम चांगल्या पद्धतीनं सूट झालेलं आहे. आणि आमचं 2.5 वर्षाचे झाडं आज तज्ज्ञाच्या मतेही एकदम म्हणजे वाढ अशी कुठेही बघायला मिळत नाही. आम्ही बऱ्याचशा बागा बघितल्या. हवामान बदलामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दीर्घकाळाचं नियोजन करून दत्तात्रय बगदुरे यांच्याप्रमाणे चंदनाची लागवड केल्यास त्यांनाही चांगलं उत्पन्न मिळेल. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.